हाय फ्रेंड, नमस्कार सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर खूप खूप सारं. तर बघा, आज आहे माझ्या पिल्लूचा बर्थडे आणि पिल्लूचा हा 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 गोलूचा बी आहे बघा बर्थडे. आम्ही कुठे थांबला बघा, इथं गेट समोर. आणि आता चाललो मार्केटला आम्ही. बघा हे आम्ही सगळेजण निघालो. गोलू कुठे गेला? गोलू पिल्ली इकडून डोर बंद आहे बघा. तर संडेला डोर बंद करता बघा. पिल्लूचा आहे आज बर्थडे आणि पिल्लूचे बाबा, मी, गोलू आम्ही तिघ जण चालल्या. बर्थडेची शॉपिंग वगैरे काय केलेली नाहीये. पैशाचं तेवढं बचत नाही. माझी तब्येत चांगली नाही, तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे. तब्येत खूप माझी चांगली नाही, थोडं चांगली आहे नॉर्मल, थोडी म्हणजे कसं तरीच हे व्हायला, तब्येत चांगली नाही. त्यासाठी पैसे राहावं घरात म्हणून पैसे वगैरे काय खर्च नचला. पण माझ्या पिल्लूची बर्थडे असल्यामुळं थोडीशी तरी शॉपिंग तर करणं पाहिजेच, जरुरीच आहे. थोडीशी तरी, पण केक वगैरे आणणार, दुसरं काही शॉपिंग वगैरे काहीच नाही करणार. थोडा 300-400 रुपयाचं म्हणजे 500 रुपयाचा अमाऊंट, 500 रुपयामध्ये केक वगैरे काही काही आता म्हणजे जे जे मेन आहेत तेच आणून आणि ह्या ड्रेसवर केक कापणार. पिल्लूला मेकअप वगैरे काही करणार नाही. मूड ऑफ आहे थोडं, काही कारणामुळं चांगलं वाटत नाही मला आणि ते सांगू शकत नाही. पर्सनल प्रॉब्लेम आहे, तुमच्यासोबत शेअर करू शकत नाही, माफ करा. आणि तर पिल्लूला एक 200-300 रुपयाचा केक आणणार. आणि आता बघा, आता 6 वाजून 5 मिनटं झालेत. आत्ता चाललो आम्ही मार्केटला. आणि तिकडं किती वाजता असते आपल्या महाराष्ट्राकडे सांगा मार्केट? इकडं तर संध्याकाळीच जातात लोक सगळे. आम्ही पण चाललो बघा संध्याकाळी. आता बघितल्यावर मगाशी एक माणूस गेला, तो पण चाललाय. आताच चालून दम यायला. 2च मिनिटं झालं चालाय, 2 मिनिटच झालं चालायले तर एवढा दम आलाय बाप्पा. चालणं पण होईना गेलंय. खूप टेन्शन येते, काय करायचं आता. पण माणूस तिथं गेलं, मी सांगायला पिलो मला तर इथंच एवढं स्लो चालून सुद्धा दम यायला लागला. कसं चालतात माहीत नाही लोक. मी पण चालते, काय झालं माहीत नाही. 2-4 दिवसापासून म्हणा, म्हणजे 15 दिवसापासून. मग अशी एक व्हिडिओ टाकला होता, शेअर केला होता तुमच्यासोबत. तर तब्येत चांगली नाही म्हणून. खरंच तब्येत चांगली नाही. थकान महसूस व्हायली. काय झालं माहीत नाही, खूप विकनेस व्हायली, चांगलंच वाटत नाही. काय झालं की काय माहिती आता. आज पिल्लूचा आहे बर्थडे आणि केक काही म्हणजे पिल्लूला हॅप्पी करणार. थोडं भाव काही देऊन जाणार आता मार्केटला. मार्केटहून कधी येतो काय नाही माहिती नाही. पिल्लू काय घेते माहिती नाही, किती पैशाला धप्पू लावते माहिती नाही. पिल्लू बघा, पिल्लू असे आहे बघा, किती खुश आहे. म्हणते की पैसे वगैरे नाहीत पिल्लू म्हणून. तिचे पप्पा काय केलेत नाही का. आज आहे पिल्लूचाच बर्थडे, पण गोलू काय म्हणतोय, माझा पण बर्थडे आहे आज, माझा पण आहे म्हणतोय. काहीच म्हणावं कधी म्हणलं का मम्मी? हा तर याच्या अगोदर पण मी एक व्हिडिओ शेअर केला होता गणतंत्र दिवसाच्या दिवशी. तर शेअर केला होता त्या व्हिडिओमध्ये. तर गोलूचा माझ्या बर्थडे असतो जानेवारी महिन्यामध्ये 7 तारखेला. आणि पिल्लूचा आता आहे बघा मार्च 30ला बर्थडे असतो माझ्या पिल्लूचा. माझ्या पिल्लू आता 7 वर्षाची होईल. तर पिल्लूच्या बर्थडेसाठी केक आणायचा. तर गोलू काय म्हणतो, अगोदर पैशाची अडचण चालू आहे, म्हणजे त्यांचाही चालू आहे. आणि त्यामध्ये गोलू काय म्हणतो, माझा पण बर्थडे आहे आणि मला पण पाहिजे तर केक. आणि एक नाही म्हणतो की 2 पाहिजे, ते म्हणतो 2 म्हणायला त्यानं. आता काय होते माहिती नाही. त्याचे बाबा तर म्हणतात त्याला रडू नको, म्हणले ते आणूच लेकरायला असं म्हणतात. मी म्हणजे खात नाहीत काय नाही, त्याच्यासाठी म्हणते मी. गोड असते केक, एवढा गोड असते, कोण खाईल तेवढं लई. आणि जास्त फॅमिलीमध्ये लोक पण नाहीत. आम्ही 7 माणसाचं आहोत. माझे 2 लेकरं, आम्ही 5 जण, माझी आई, बाबा, भाऊ, मी, त्यांनी 5 जणच आहोत. लेकरं काय जास्त खात नाही काय, उभं वेस्ट होती की नाही. त्याच्यासाठी मी एकच केक आणू आणि बर्थडे सेलिब्रेट करू कसा बसा. म्हणजे मला तर आवडतच नाही बर्थडे वगैरे सेलिब्रेट करायला. माझा बर्थडे कोणीच केलं नाही, विचारतो माझ्या आईला. आम्ही बर्थडे करत गेलो नाही. आताच निघालं बर्थडे सेलिब्रेट करायचं. आपल्या लोकांच्या गरीब माणसाचं काम राही ना बर्थडे सेलिब्रेट करायचं.
मोठ्या माणसाचं काम राहतं. आता तुम्ही जन्माला तसंच बर्थडे करायलो मी. पहिलं बर्थडे बघितलं नाही आणि माहीतही नाही कोणाचा बर्थडे राहिलेलं नाही. तर सांगा तुम्ही खरंच आपण पहिलं जेवढं होतं का बर्थडेचं वेळ, आता काय कसं करायलेत लग्नासारखं बर्थडे सेलिब्रेट करायला. लई भारी बर्थडे सेलिब्रेट करायचं. बापा करत असतील त्यांच्याजवळ पैसे असतील, पण लेकरायला काय माहिती पैसे आहेत नाहीत, किती गरीब आहोत काय हरीब आहोत. ते लोकचं बघून लेकरं तसंच मागतात. पण आता जास्त काय होईना, पण थोडी भाव शक्यतेनुसार करणार आम्ही पण सेलिब्रेट पिल्लूचा बर्थडे. आता आलो बघा रोडला. आता जायचं आम्हाला मार्केटला. या रोडनं चालता चालता खूप सारे व्हिडिओ काढलेत मी आणि तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, तो व्हिडिओ बघितला होता. आणि बोलू उगाच म्हणायला खोटं खोटं बोलते, म्हणते माझा पण बर्थडे आहे. काय गाडी ना ऑटो न जाऊ का इकडं बस स्टॉपला जाऊत का? तिकडल्या ऑटोला जावं लागते पिल्लू. बाबाला बाबा सायकल याला का काय ऑटो आल्या ऑटो मध्ये जाऊ बस. बसायचं ऑटो पण आलाय बघा. आता चालू आणि ऑटो मध्ये बस. बसा खाली बसा बसा बघा पिल्लू बसली तर बोलायचं बसलं कोणीच नाही. आम्हीच ऑटो आहे बुकिंग केलं सर. आपल्या इकडे किती गर्दी असते बघा. बस की बोलू इथं बस मजा दो इथं बस मजा दो ये माहिती बस पापड ये माहिती इथं कडाला बस बाबाजवळ दीदीच्या साईडवर दीदीच्या साईडला बस त्या साईडला बघा. आता इथं आला तर इथंही भांडणं झाले बघा चालू. दोघं बहीण भाऊ लई भांडून घेतात काय करायचं आता. पण एवढं चांगलंही राहतात. आम्ही राहतो इकडे सिद्धिपेठमध्ये. आता पहिलं तर तिकडं दूर होतं, आता थोडं जवळच आलं सिद्धिपेठच्या. पण तेवढंच तिकीट लागतं बरं इथं आपण असल्यावर. आणि आता चाललं बिल्लीचा केक वगैरे आणून 500 रुपयाचं अमाऊंट लागावं, जास्त न लागावं नाही. हे काय नाही माणूस एकदम खर्चच करत राहते. खर्च लेकरासाठी काही बी करू दे काही बी त्यांच्यासाठीच काम करायला त्यांच्यासाठीच खर्च करू म्हणतात. पण मी लई कंजूस आहे बाबा. मला पैसा सोडा वाटत नाही हातातला. हे काय नाही किती बी जाऊ येऊ जाऊ असं म्हणतात. पैशाचं महत्त्व खूप आहे या जगामध्ये. पैसा आहे तर सगळंच आहे. पण खरंच आहे तर सगळंच आहे. काही लोकांसाठी आहे पैसा आहे तर सगळं आहे. बिन पैशाचं कोणी फुकटखोर लाड कोणी करते, पैशाचा लाड कोणी करत नाही. त्यासाठी खरंच मला वाटते पैसे जपून ठेवावं. काय बर्थडे वगैरे थोडं याच्यामध्ये सेलिब्रेट काय करावं असं वाटतं. मी मॅरेज ॲनिव्हर्सरी काही सेलिब्रेट करत नाही, मला आवडतही नाही ते करायला. आणि पिल्ले जर मला तसं बघा काही मला आगावच करावं लागते. मी तर लई चिंग आहे बाबा. आता कसं होते काय नाही माहिती नाही. तर कसा वाटला तुम्हाला हा बर्थडेच्या बाबतीत बोललेला ब्लॉग तर सांगा कमेंटमध्ये. आणि आता जवळपास आलो आहे आम्ही मार्केटच्या. तर भेटू आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि पिल्लूचा बर्थडे वगैरे कसा सेलिब्रेट केला आहे आणि कोणता केक आणला आहे, कसल्या कलरचा आणला आहे, काय केलं ते पण दाखवणार. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.